तुम्ही तिला महागडे गिफ्ट्स दिले असतील, रोज आय लव्ह यू म्हटलं असेल, तरीही ती मनातून तुमची झालीये असं तुम्हाला वाटत नाहीये का? कारण स्त्रीचं शरीर मिळवणं सोपं असतं, पण तिचं मन आणि तिची संपूर्ण निष्ठा फक्त त्याच पुरुषाला मिळते जो या 5 गोष्टी करतो. तुम्ही यातली 4थी गोष्ट विसरलात तर ती कधीच तुमची होऊ शकणार नाही. तुम्ही तिला पहिल्यांदा भेटलात तेव्हापासून आजपर्यंत तुमच्या मनात एकच विचार सुरू आहे ना, की ही मुलगी आयुष्यभर फक्त माझीच राहील का? खरं सांगू का, कोणत्याही मुलीला किंवा स्त्रीला असं वाटतं की तिचा जोडीदार असा असावा ज्याच्यावर ती डोळे झाकून विश्वास ठेवू शकेल. पण हा विश्वास आणि ही ओनली माइंड वाली फिलिंग सहज मिळत नाही, ती कमवावी लागते. अनेकदा मुलं विचारतात की मी तर तिच्यासाठी सगळं करतो, तिला फिरायला नेतो, तिचे हट्ट पुरवतो, तरीही आमच्यात ते कनेक्शन का नाहीये? मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, तुम्ही कधी विचार केलाय का की एका स्त्रीला नक्की काय हवं असतं? तिला फक्त तुमचा पैसा किंवा तुमचा लुक नको असतो, तिला हवं असतं तुमचं समर्पण. आज मी तुम्हाला अशा 5 गुप्त गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही मनापासून केल्या तर ती स्त्री जगातील इतर कोणत्याही पुरुषाकडे पाहणार सुद्धा नाही, ती पूर्णपणे फक्त तुमचीच होईल. चला तर मग आज थोडं डीप मध्ये जाऊन या सायकोलॉजीला समजून घेऊया. 1. सुरक्षिततेची भावना. प्रॉब्लेम असा आहे की आजकालच्या नात्यामध्ये सुरक्षितता उरलीच नाहीये. तुम्ही तिला म्हणता की तुम्ही तिच्यावर प्रेम करता, पण तुमच्या वागण्यातून तिला भीती वाटते. भीती कशाची? तर तुम्ही तिला सोडून द्याल याची, किंवा तुम्ही दुसऱ्या कोणाशी तरी फ्लर्ट करत आहात याची. जेव्हा एका स्त्रीला असुरक्षित वाटतं तेव्हा ती कधीच पूर्णपणे तुमची होऊ शकत नाही. ती स्वतःभोवती एक भिंत उभी करते जेणेकरून तिला दुखापत होऊ नये. मी एकदा माझ्या एका मैत्रिणीला पाहिलं होतं. तिचा पार्टनर खूप हँडसम होता, पैसेवाला होता, पण तो सतत तिला इनसिक्युअर फील करून द्यायचा. तू अशी का दिसतेस, तू त्या मुलाशी का बोललीस, किंवा कधी कधी तो स्वतः मुलींच्या फोटोंना लाईक करायचा. काय झालं माहितीये, ती हळूहळू त्याच्यापासून लांब गेली, कारण तिथे सुरक्षितता नव्हती. तुम्ही काय करता, तुम्ही जेव्हा तिच्याशी बोलता तेव्हा तुमच्या शब्दातून तिला हा विश्वास मिळतो, काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी आहे. सुरक्षितता म्हणजे फक्त तिला शारीरिक इजा होण्यापासून वाचवणं नाही, तर तिला मानसिक रिलॅक्सेशन देणं. तिला हे जाणून देणं की तुमच्या सोबत असताना तिला कोणत्याही संकटाची भीती बाळगण्याची गरज नाही. तुम्ही तिच्यासाठी एक सेफ हेवन आहात का, हा प्रश्न स्वतःला विचारा. जर तिला तुमच्या मिठीत सर्वात जास्त शांत वाटत असेल तर समजून जा की तुम्ही अर्धी लढाई जिंकली आहे. पण जर तुमच्या फोनच्या एका नोटिफिकेशनमुळे तिला टेन्शन येत असेल तर ती कधीच मनातून तुमची होऊ शकणार नाही. 2. ऐकून घेण्याची कला. संघर्ष इथेच सुरू होतो. पुरुषांना सवय असते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची. जेव्हा एखादी मुलगी तुम्हाला तिचं दुखणं सांगते तेव्हा तुम्ही लगेच लॉजिकल सोल्युशन द्यायला सुरुवात करता. पण तुम्हाला माहितीये का, तिला तुमचं सोल्युशन नको असतं, तिला फक्त तुमचं कान हवं असतं. तिला हवं असतं की तुम्ही तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यावं. तुम्हाला असं कधी वाटलंय का की तुम्ही तासनतास तिच्याशी बोललाय पण तिला वाटतंय की तुम्ही तिला समजतच नाही आहात? हे का होतं? कारण तुम्ही ऐकताय पण समजून घेण्यासाठी नाही, तर उत्तर देण्यासाठी. जेव्हा तुम्ही तिला पूर्ण लक्ष देता तेव्हा फोन बाजूला ठेवता आणि तिच्या डोळ्यात पाहून तिचं म्हणणं ऐकता, तेव्हा तिला मिळणारा आनंद हा कोणत्याही हिऱ्याच्या अंगठीपेक्षा मोठा असतो. स्त्रिया भावनिक असतात, त्यांना दिवसभरात जे काही घडलंय ते कोणाला तरी सांगायचं असतं. जर तुम्ही ते व्यक्ती असाल जिच्याकडे ती हक्काने आपलं मन मोकळं करू शकते तर ती आपोआपच तुमची होत जाते. तिला वाटतं हा माणूस मला जज करत नाही, हा मला ऐकून घेतो. तुम्ही तिच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवता का? समजा तिने 8 दिवसापूर्वी तिच्या ऑफिस मधल्या एखाद्या वादाबद्दल सांगितलं असेल आणि आज तुम्ही तिला विचारलं की आज त्याचं काय झालं, तर तिला जे फील होईल ना ते शब्दात सांगता येणार नाही. तिला वाटेल की तुम्ही खरंच तिची काळजी करता आणि हीच छोटी छोटी गुपितं तिला तुमच्याशी जन्मभरासाठी बांधून ठेवतात. 3. आदर आणि सन्मान. मला सांगा, प्रेमापेक्षा मोठं काय असतं? माझ्या मते आदर. प्रेम कधी कमी जास्त होऊ शकतं, पण आदर कायम असायला हवा. अनेक मुलं नात्यात आल्यावर मुलीला गृहीत धरतात. 4 लोकांसमोर तिला कमी लेखणं, तिच्या आवडीनिवडीची मस्करी करणं किंवा तिच्या स्वप्नांना गांभीर्याने न घेणं, हे सगळं तिला तुमच्यापासून लांब नेतं.
एक स्त्री फक्त त्याच पुरुषासाठी आपलं सर्वस्व अर्पण करते जो तिचा आदर करतो. आदर म्हणजे काय? जेव्हा ती तुमच्याशी सहमत नसते तेव्हा तुम्ही तिच्या मताचा मान राखता का? जेव्हा ती तिच्या करिअर बद्दल बोलते तेव्हा तुम्ही तिला प्रोत्साहन देता का? की हे तुला जमणार नाही असं म्हणून तिचे पंख छाटता? मी असे अनेक कपल्स पाहिलेत जिथे मुलगा खूप प्रेम करतो असं म्हणतो पण तिच्या निर्णयावर नेहमी संशय घेतो. जर तुम्ही तिला सन्मान दिला नाही तर ती शरीराने तुमच्या सोबत राहील पण तिचं मन दुसऱ्या कोणा शोधत असेल जो तिला व्हॅल्यू देईल. तिला तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनवा. जेव्हा तुम्ही एखादा मोठा निर्णय घेता तेव्हा तिला विचारा तुला काय वाटतं. यामुळे तिला वाटतं की तिचं अस्तित्व तुमच्या आयुष्यात महत्वाचं आहे. ज्या पुरुषांच्या घरात आणि आयुष्यात स्त्रीला मान मिळतो ती स्त्री त्या पुरुषाला कधीच सोडत नाही. उलट ती त्याच्यासाठी जगाशी लढायला तयार होते. 4. पारदर्शकता आणि स्पष्टता. ही चौथी गोष्ट आहे जी मी सुरुवातीला म्हटलं होतं की खूप महत्वाची आहे. जर तुमच्यात आणि तिच्यात कधीही लपवाछपवी असेल तर नातं जास्त काळ टिकू शकत नाही. पारदर्शकता म्हणजे फक्त फोनचा पासवर्ड देणं नाही तर तुमच्या मतात काय चाललंय हे तिला स्पष्टपणे सांगणं. बरेच पुरुष आपले प्रॉब्लेम्स, आपली भीती किंवा आपले विचार शेअर करत नाहीत. त्यांना वाटतं की असं केल्याने ते कमकुवत दिसतील. पण उलट आहे, जेव्हा तुम्ही तिच्या समोर तुमचे कमकुवत दुवे मांडता तेव्हा तिला तुमच्याबद्दल अधिक जवळीक वाटते. तिला वाटतं की तुम्ही तिच्यावर इतका विश्वास ठेवताय की तुम्ही तुमचं खरं रूप तिला दाखवताय. पण जर तुम्ही गोष्टी लपवत असाल, खोटं बोलत असाल तर तिच्या मनात शंकेची पाल चुटचुटते आणि एकदा का स्त्रीच्या मनात शंका आली की कितीही प्रयत्न केला तरी पूर्णपणे तुमची होऊ शकत नाही. मग ती सतत तपासत राहील, तुमची चौकशी करत राहील आणि त्यातून नात्यात कडवटपणा येईल. तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही तिच्याशी 100% प्रामाणिक आहात, अगदी त्या छोट्या गोष्टी सुद्धा ज्या कदाचित तिला आवडणार नाहीत. विश्वास हा काचेसारखा असतो, एकदा त्याला गेला की तो कधीच पूर्वीसारखा होत नाही. जर तिला खात्री असेल की हा माणूस मला कधीच फसवणार नाही तर ती तिचं आयुष्य तुमच्या नावावर करून टाकेल. ही स्पष्टता तिला तुमच्या प्रेमात पाडते. 5. सातत्य आणि प्रयत्न. अनेकांना वाटतं की मुलगी एकदा पटली, नातं फिक्स झालं की आता मेहनत करायची गरज नाही. पण खरी मेहनत तर तिथे सुरू होते. सुरुवातीला तुम्ही तिला खूप मेसेज करताय, भेटायला उतावळी असताय, पण आता तुम्ही तिला वेळ देत नाही, बिझी आहे म्हणून टाळता. एक स्त्री अशा पुरुषाची होते जो तिच्यासाठी प्रयत्न करणं थांबवत नाही. लग्न झालं असो किंवा 10 वर्षाचं रिलेशनशिप, तिला आजही तिचं कौतुक हवं असतं जे सुरुवातीला होतं. तुम्ही आजही तिला सरप्राईज देता का? तुम्ही आजही तिच्या बदललेल्या हेअरस्टाईलची दखल घेता का? प्रयत्न म्हणजे फक्त मोठे डेस्टिनेशन, वेकेशन नाही. पाऊस पडत असताना तिच्यासाठी चहा बनवलं, ती थकलेली असताना तिचं डोकं दाबून देणं किंवा अचानक तिला एक मेसेज करणं की आज तू खूप छान दिसत होतीस. हे छोटे छोटे प्रयत्न तिला हे सांगतात की तुमचं प्रेम आजही तितकंच ताजं आहे. जर तुम्ही ढिले पडला तर तिला वाटू शकतं की तुम्हाला आता तिच्यात रस उरला नाहीये आणि मग ती भावनिक आधार बाहेर शोधू लागते. त्यामुळे तुमची कन्सिस्टन्सी हेच तुमचं सर्वात मोठं हत्यार आहे. तिला सतत हे दाखवून द्या की ती तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. मित्रांनो, स्त्री फक्त प्रेमाने तुमची होत नाही, ती तुमच्या वागण्याने तुमची होते. जेव्हा तिला तुमच्यातला एक रक्षक, एक चांगला श्रोता, एक आदर देणारा जोडीदार, एक प्रामाणिक मित्र आणि आयुष्यभर साथ देणारा प्रेमी दिसतो तेव्हा ती स्वतःला तुमच्या स्वाधीन करते. मला सांगा, तुम्ही या 5 पैकी कोणत्या गोष्टी आजवर करत नव्हता? कमेंट्स मध्ये प्रामाणिकपणे सांगा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नातं अजून घट्ट व्हायला हवं तर यातली आजच किमान एक गोष्ट करायला सुरुवात करा आणि बघा चमत्कार. अशाच रिलेशनशिप टिप्स आणि सायकोलॉजीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात काही शंका असतील तर विचारा, मी तुम्हाला मदत करायला नक्कीच आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि खऱ्या अर्थाने प्रेम करायला शिका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या माणसांना जपा. धन्यवाद.